होळ्या पुढल्या बातमीकडे नाशिकमधून बातमी आहे। नाशिकमध्ये पुरोहित संघानं नाशिक महानगरपालिकेला इशारा दिलाय। रामकुंडावर आणखी मंदिरं तुटू देणार नाही असं पुरोहित संघानं म्हटलंय। वस्त्रांतर गृह पाडकामात एकमुखी दत्त मंदिर भग्न झाल्याचं समोर आलं। काही दिवसांपासून नाशिकच्या रामकुंडावरील असलेले वस्त्रांतर गृह हे काढण्याचं काम महापालिकेकडनं एकूणच करण्यात येत होतं। काल हे सगळं जे वस्त्रांतर गृह आहे ते पाडण्याचं काम करत असताना इथे असलेलं जे मंदिर आहे, प्राचीन दत्त मंदिर होतं, ते दत्त मंदिर सुद्धा पाडण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनेनंतर नाशिकमधील पुरोहित संघांनी आक्रमक भूमिका घेत हे संपूर्णपणे काम जे आहे ते आता बंद पाडलेलं आहे। अतिशय ऐतिहासिक आणि हे प्राचीन मंदिर होतं। हे मंदिर पाडल्याने पुरोहित संघाकडनं आक्रमक भूमिका घेत हे संपूर्ण काम आता बंद पाडण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत मंदिर हे होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका पुरोहित संघाच्या वतीने हे घेण्यात आलेलं आहे। हेच ते मंदिर आहे। हे संपूर्ण मंदिर जो आहे तो आता हे पाडण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनेनंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा येऊन या संपूर्ण या भागाची पाहणी केली आणि मंदिर आणखीन एकदा बांधून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या घटनेवरती प्रशासना आता काय एकूणच भूमिका घेतली जाते आणि हे मंदिर नव्याने बांधण्यात येतो की नाही हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। दरम्यान वस्त्रांतर गृह पाडकामालाही पुरोहितांनी विरोध केला होता। आपण पाहूया। आज या ठिकाणी वस्त्रांतर गृह जे आहेत, या वस्त्रांतर गृहामध्ये गेल्या 35 वर्षापासून हे उभं आहे। पावणे 200 महापूर या वस्त्रांतर गृहाने आपल्या अंगावर घेतलेले आहेत। एक खपलीसुद्धा या वस्त्रांतर गृहाची कुठे गेलेली नाही आहे। दुसरी गोष्ट, खाली 40 फूट हे मोकळी जागा आहे, म्हणजे जे लोक येतात जातात ते खालून येतात आणि जातात। वरती लेडीजला कपडे बदलण्यासाठी ती व्यवस्था आहे आणि मग असं असताना ते खरं पाडण्याचं काहीच कारण नाही आहे। आणि हे दंडमशाही करून किंवा आतताईपणा करून हे पाडून राहिलेले आहेत।